हाय, हॅलो, कशा आहात? तर आज आपण आणखी एका हर्बल प्लांटबद्दल बोलणार आहोत. हर्बल आणि ॲरोमॅटिक असं दोन्ही गुण असणारे असं प्लांट सर्व परिचित आहे, सगळ्यांना माहिती पण असेल ते. पण त्याचे एवढे बेनिफिट्स आहेत हे कोणाला माहिती नसेल, इवन मला सुद्धा माहिती नव्हतं. तर असं कोणतं प्लांट आहे तर ते आहे लेमन ग्रास. लेमन ग्रास ट्री किंवा याला फक्त लेमन ग्रास असंही म्हटलं जातं. याचा उपयोग आपण चहामध्ये घालायचं एवढंच आपल्याला याचा उपयोग माहिती आहे, किंवा चहासाठी वापरायचं हा एवढाच आपल्याला उपयोग आहे. पण तुम्ही जर काही सर्च केलं तर त्याचे एवढे फायदे आहेत हेल्थसाठी की आश्चर्यचकित व्हाल. म्हणजे तर ह्या लेमन ग्रासचा टी आपण दररोज पिल्यामुळे सर्दी, खोकला, कफ हे कमी होतच. त्याचबरोबर तुमचं पोट साफ होतं. हे कॅन्सरपासून आपल्याला संरक्षण देतं. म्हणजे कॅन्सर होण्याचे चान्सेस हे या झाडांच्या उपयोगामुळे कमी होतात. त्याचबरोबर डिप्रेशन असेल किंवा तुम्हाला मानसिक ताणतणाव असेल तर तो सुद्धा कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या झाडाच्या पानांचा वापर होतो. आणि ह्याचा वापर तुम्ही थाई पदार्थ जे बनवतात किंवा कॉन्टिनेंटल जेवण बनवतात तर त्याच्यामध्ये हे जे इकडचा साईडचा व्हाईट कलरचा भाग दिसतो तर हा कट करून जेवणामध्ये जास्तीत जास्त वापरला जातो. आणि आपण इंडियन डिशेसमध्ये सुद्धा चिकन वगैरे करताना त्याच्यामध्ये तुम्ही हा वापरू शकता. या लेमन ग्रासचं सूप सुद्धा तयार करतो. आणि लेमन ग्रास ऑइल सुद्धा ब्युटी प्रोडक्टमध्ये सगळ्यात जास्त उपयोग केला जातो, कारण याला लेमन सारखा सुगंध येतो. आणि याचं ऑइल हे ब्युटी प्रोडक्टमध्ये टाकलं जातं. तुम्ही ऑइल सुद्धा 2 थेंब वापरू शकता डेली, म्हणजे तुमच्या खाण्यासाठी, आणि त्याचाही तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. पण जर काही आपल्याकडे ताजं असं लेमन ग्रास असेल तर आपल्याला ऑइल वापरावं लागणार नाही. तर प्रत्येकाने आपल्याकडे लावावं असं हे खरं तर झाड आहे. आणि एवढे ह्याचे उपयोग आहेत. तुम्ही जर काही गुगलवरती सर्च केलात तर एवढे फायदे आहेत की मी इथे सांगतच राहीन आणि तुम्ही ते ऐकत राहिलात तरी सुद्धा ते संपणार नाहीत, एवढे याचे फायदे आहेत. त्यानंतर संधिवात किंवा जो असा हाडं आखडली जातात संधिवातामध्ये, आमवातामध्ये, तर आमवातामध्ये सुद्धा ह्याचा बेनिफिट खूप चांगला होतो. त्यानंतर ॲलर्जी असेल, स्किनची ॲलर्जी वगैरे तुम्हाला असेल तर ते स्किनची ॲलर्जी कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो, किंवा ॲलर्जी कमी होते. तुमची स्किन ही चांगली तुकतुकीत होते. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा त्याचा चांगला बेनिफिट होतो. आणि ह्याच्यापासून परफ्यूम सुद्धा बनवलं जातं. याचा वास घेऊन बघा, अगदी लिंबूचा वास आहे तसा सेम टू सेम येतोय. आणि हे कोणत्याही वातावरणामध्ये सहजपणे येणारं झाड आहे. हे लावताना आधी छोट्या कुंडीमध्येच लावायचं. आणि ह्याला माती किंवा सॉईल मिक्सचर हे पूर्ण वेल ड्रेन असं लागत नाही. कारण काय की याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर हे टिकून राहिलं पाहिजे, तरच हे झाड चांगलं वाढतं. जर हे मॉइश्चर टिकून राहिलं नाही तर याची पानं सुकतात आणि हे झाड मरायला लागतं. आणि एक जरी तुम्ही लावलात ना तर ते खूप असे त्याला खालून असे मुळाकडून असे छोटी छोटी रोपं येतात. आता इथे तुम्हाला दिसत असेल हे बेबी प्लांट आलेले आहेत. हे बघा, हे 2-3 बेबी प्लांट आलेले आहेत. आणि आता हे झाड कुठे मिळेल तर तुमच्या जवळपासच्या नर्सरीमध्ये तुम्ही लेमन ग्रास ट्री म्हणून विचारलं तर सहजपणे उपलब्ध होतं. हे मी लोकल मार्केटमधूनच घेतलेलं आहे. आणि अगदी कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला किती बेनिफिट्स आहेत, हजारोपेक्षा जास्त याचे उपयोग आहेत. मात्र हे मिळाले कितीला तर 10 रुपयाला मला हे 2 रोपं मिळालेली आहेत. आणि याचे एवढे फायदे आहेत आणि म्हणूनच मी हे लावते. आता की छोट्या कुंडीमध्ये आधी लावायचं आणि त्यानंतर वाढल्यानंतर मोठ्या कुंडीमध्ये लावायचं. आता याची पानं तुम्हाला दाखवायला मला नाही आहेत, पण हे असं याला ग्रास म्हणण्याचं कारण म्हणजे हे गवत आहे, त्या सेम गवतासारखंच दिसतं आणि खूप लवकर हे वाढतं. अगदी 2-3 महिन्यामध्ये. आता हे आपण एवढं लावतोय, पण 2-3 महिन्यानंतर जर काही तुम्ही बघितलात तर पूर्णपणे ह्याचे जशी अरेका पामला अशी पानं येतात ना, भरपूर असं ते घनदाट दिसतं, तसंच हे सुद्धा होतं. आणि याचा खूप
उपयोग आहे, तेलाचाही उपयोग आहे आणि ह्या झाडाच्या पानांचाही उपयोग आहे. लेमन ग्रास पासून टी सुद्धा तयार केला जातो. जसं आपण ग्रीन टी तयार करतो तसंच पाणी उकळवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ताजी अशी पानं याची कट करून टाकायची आहेत आणि बॉईल करून, जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं मध त्याच्यामध्ये टाकायचं आणि गाळून तुम्ही घ्यायचं आहे. दररोज जर काही तुम्ही लेमन ग्रास टी घेतलात तर त्याचा खूप चांगला फायदा आहे. जर तुम्हाला काही आजार नसतील तर तुम्ही असाही घेऊ शकता. आणि हो, डायबिटीज सुद्धा याच्याने कमी होतो. पण हे सगळे आजार जरी म्हणजे आजारामध्ये याचा उपयोग होत असला तरी जर काही तुमच्या मेडिसिन सुरू असतील तर त्या बंद करायच्या नाही आहेत, त्याच्या बरोबरीने हे घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा तुम्हाला लवकर कंट्रोलमध्ये येण्यासाठी फायदा होईल. त्यानंतर बेली फॅट, शक्यतो लेडीजमध्ये बेली फॅट वाढलेलं दिसतं, तर ते बेली फॅट कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. कारण काय की हे अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे तुमचा स्किनसाठी उपयोग होतो. आणि त्यानंतर स्टोनचा जर तुम्हाला त्रास असेल तर स्टोनमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. कारण काय हे याचा टी घेतल्यानंतर तुम्हाला युरिन ला सारखं जावं लागतं आणि त्याच्यामुळे जर काही तुम्हाला स्टोन वगैरे असेल, म्हणजे जर आपण जे आपल्या शरीरामध्ये राहिलेले जे काही नको असलेले घटक आहेत किंवा ते बाहेर टाकले जातात, युरिनद्वारे बाहेर टाकले जातात आणि आपली किडनी सुद्धा चांगली राहायला किंवा सुदृढ राहायला मदत होते. तर असं हे मल्टीपर्पज किंवा भरपूर उपयोगी असणारं हे झाड आता आपण ते लावूयात. तर मी तर त्वचा ठेवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला, लेमन ग्रासचा वापर केला जातो. आणि त्याचबरोबर कॉकटेलमध्ये सुद्धा याची ताजी पानं हे कट करून टाकली जातात. त्याचबरोबर तुम्ही जर काय फ्राय करणार असाल, म्हणजे ते फिश फ्राय असू देत किंवा चिकन फ्राय वगैरे असेल, तर त्याच्यावरती जसं आपण लिंबू पिळतो तसेच लेमन ग्रासची पानं तुम्ही वापरू शकता. किंवा जो खाली असा व्हाईट कलरचा तो भाग दिसतो तो असं कापून तुम्ही वापरू शकता. याच्यापासून सूप सुद्धा बनवलं जातं. डायजेस्टिंग सिस्टीम हे इम्प्रूव्ह करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर असं हे मल्टीपर्पज असणारं हे झाड तर तुम्ही अवश्य लावा. हे आता मी कॅरी बॅगमध्ये लावते. यानंतर मी जरा थोड्या दिवसानंतर, म्हणजे चांगलं झाल्यानंतर प्लांट, मग मी त्याला कुंडीमध्ये शिफ्ट करणार आहेत. आणि हे जे लेमन ग्रास आहे ते प्रेग्नंट लेडीजने शक्यतो घ्यायचं टाळायचं आहे, म्हणजे घेऊच नाही. आणि एकदम छोट्या मुलांनासुद्धा देऊ नका, कारण त्याचा नुकसान काही नाही आहे, पण तरीसुद्धा एकदम छोट्या लहान मुलांना देणं शक्यतो टाळावं. आणि त्यानंतर खरं तर लेमन ग्रासचे एवढे बेनिफिट्स आहेत, पण आपल्या घरात असलं तरीसुद्धा आपल्याला हे सगळे फायदे माहिती नसल्यामुळे आपण त्याचा तेवढा वापर करत नाही. आणि म्हणूनच आणि इवन मलासुद्धा एवढे फायदे माहिती नव्हते. तर तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर मी सांगितले त्याच्यापेक्षा आणखी खूप फायदे आहेत. पण व्हिडिओ करत असताना त्याच्यामध्ये लिमिटेशन्स येतात, त्यामुळे मी त्याच्यातले मोजके आणि इम्पॉर्टंट आहेत तेवढेच फायदे सांगितलेले आहेत. तर तुम्ही हे झाड कोणत्याही वातावरणामध्ये सहजपणे वाढतं. अगदी 0 डिग्री सेल्सिअसपासून ते 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असेल तरीसुद्धा हे सहजपणे वाढतं. फक्त ह्याला पाणी घातलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये. मॉइश्चर सतत जर काही टिकवून ठेवलात तुम्ही तर ह्याची वाढ ही खूप चांगली होते, काही एक प्रॉब्लेम येत नाही. लेमन ग्रास टी करत असताना तुम्ही त्यामध्ये पुदिना आणि तुळशीची पानंसुद्धा टाकून करू शकता. टेस्ट खूप छान येते त्याची. त्याला चहाची पात असं सुद्धा म्हटलं जातं अगदी गावठी भाषेमध्ये. तर तुमच्याकडे आहे का, असेल तर तुमच्याकडे काय म्हटलं जातं याला तेही मला सांगा. आणि थँक्यू सो मच. नसेल तर तुम्ही अवश्य लावा.